त्यामुळे त्यांचा शोध त्यांना घेऊन जातो धनंजयच्या गावच्या घरामध्ये. ओके. जिकडे त्यांना तो सापडतो. सापडल्यानंतर पोलिसांच्या रिपोर्ट प्रमाणे तो कन्फेसही करतो की मीच हा गुन्हा केलेला आहे. सो पोलिसांकडलं कन्फेशन हे ऍडमिसिबल नाहीये. त्यामुळे आता त्यांना केस बिल्ड करायचे. आता त्यांच्याकडे अवेलेबल असलेले सगळे पुरावे हे सर्कमस्टॅन्शियल प्रकारचे पुरावे आहेत. म्हणजे असं की डायरेक्ट कुठचेही पुरावे नाहीयेत, पण अशी एक चेन तयार होत जाते ज्याच्यावरून 2+2 करून आपण धनंजयपर्यंत पोहोचू शकतो. केस बिल्ड करता येते. आणि या सर्कमस्टॅन्शियल एव्हिडन्सेस बरोबरच त्यांच्याकडे 20 विटनेसेस आहेत. त्यातला पहिला विटनेस आहे दशरथ. ओके. दशरथ हा त्या बिल्डिंग मधला दुसरा वॉचमन होता. दशरथने सांगितलेली स्टोरी अशा पद्धतीची होती की साधारण 5 वाजता ज्या सुमारास अगेन यशोमती देवळात गेली, धनंजय हा त्या दशरथला सांगतो की मी फ्लॅट नंबर 3A मध्ये जातोय, मला फोन यूज करायचा आहे. असं म्हणून तो त्या फ्लॅट मध्ये जातो. त्याच्यानंतर काही वेळातच म्हणजे साधारण अर्ध्या तासाच्या आसपास जो त्यांचा इन्चार्ज असतो मिस्टर कर्माकर, ते त्या ह्याला भेटायला येतात दशरथला आणि ते विचारतात की हा जर त्या बाजूच्या सोसायटीमध्ये रिपोर्ट करायला जाणार होता तर तू तिकडे का नाही गेला आणि इथे का आला. हे जाब विचारायला ते त्या सोसायटीमध्ये येतात. दशरथ त्यांना सांगतो की तो आत्ताच वरती फोन यूज करायला गेलाय, मी एक काम करतोय, त्याला ओरडून हाक मारतो. तेव्हा त्या खोलीच्या बाल्कनीतनं तो वाकून बघतो आणि सांगतो हो हो आलो, आणि लगेचच खाली येतो. याच बरोबर अजून एक विटनेस त्यांच्यात ऍड होता, तो म्हणजे ह्या पारेख फॅमिलीचे शेजारी, जे म्हणतात की गेल्या महिन्यातच मी माझी चेन ही धनंजयला गिफ्ट केलेली, ही तीच चेन आहे जी त्या क्राईम सीनवर सापडलेली. आणि परत बाकीचे तो लिफ्टमन असतो, डॉक्टर्स असतात, ही पारेख हक्की फॅमिली असते, त्यांनी ते सबमिट केलेलं लेटर असतं, ती कंप्लेंट असते, त्याची ट्रान्सफर ऑर्डर असते, प्लस त्याच्याकडे सापडलेला जो मुद्देमाल असतो ज्याच्यामध्ये ते घड्याळ आणि तो शर्ट. ह्या सगळ्या बेसिसवर जरी डायरेक्ट आय विटनेस आणि डायरेक्ट एव्हिडन्स नसेल, मोटिव्ह एस्टॅब्लिश्ड असतो, तरी एक बऱ्यापैकी स्ट्रॉंग केस ही तयार होते आहे. आणि त्या बेसिसवर ट्रायल कोर्टामध्ये म्हणजे खालच्या कोर्टामध्ये धनंजयचं कन्व्हिक्शन होतं आणि त्याला फाशीची शिक्षा दिली जाते.